फ्रेंड्स, हे बघा गव्हाचं दळण करायचं आहे. हे एका पोत्यात एवढं निघले बघा चाळून. हे हे आणि हे एवढं निघलं. आता हे निवडून ठेवले. हे निवडायचे बघा. हे बाजूला काढलं. एवढं एक निवडायचं झालं. हे निवडलं की झालं. एका पोत्यात चाळून एवढं निघलं. पाऊस एवढं हे सर्व पावडर लावून, मीठ लावून आणि लिंबाचा पाला लावून ठेवलं ना वर्षभर, मग काहीच होत नाही. त्याला कीड लागत नाही. काय नाही गव्हांना. हे बघा किती छान गहू आहेत. शेतगहू आहेत. बघा पावडर लावली. बोरिक पावडर आणि मीठ आणि हे लावलं. बाजूला काढल्यात गहू. आज दळून आणायचं ना, त्यामुळं हे बघा पावसाचं वातावरण झालेलं आहे. आभाळ आले थोडं. हे बघा फुलं आज किती आले. आमच्या आसपास जेवढ्या बाया आहेत फुलं तोडायला. हे बघा पेरू दाखवू का? पेरूचं झाड. हे का बघा पेरू केवढा लागला. हे परत थांबा दाखवते फ्रेंड्स. बघा आई ग. हे बघा इथं एक पेरू लागला. हे का इथं 2-3, तिथं 2-3 लागले पेरू. इथं छोटे लागले फ्रेंड्स. इथं छोटा लागला. ते तिकडे केवढा पेरू लागला. दिसला? दिसलं? 2 पेरू आहेत. 2. दुसरा दाखवते थांबा. साईडला खूप पेरू लागलं. या पेरू आले ना खूप. या खायला सगळे. हे ऊस खाल्ले. ऊसाचे एक वेळेस 8 ऊस खाल्ले. एक वेळेस 7 ऊस खाल्ले. आता हे आलं एक खायला आलाय. बाकीचा नंतर ना खायचं. बघा किती छान आलंय. फुलं किती लागलेत. मोगऱ्याला पण कळ्या आल्यात. हे झाडं लावलेत आम्ही दारात. हे सदाफुली. हे कोरफड कसली आली बघा. ही एक आणि ही एक बघा. अल्वेरा. ही गोकर्णीचं झाड आहे. फुलं लागली होती पण सकाळी तोडल्यात देवपूजेसाठी. ही बघा ही फुलं बघा. ही माहिती आहेत फुलं कशाचे. ह्याचं नाव मला पण येत नाही. किती छान आहेत फुलं. खूप लागतात पावसाळ्यामध्ये. हे गोकर्णीचं आहे. तिकडं कर्दळीचं झाड आहे. हे बघा कर्दळ. हे बघा जांभळीचं झाड आहे. हे जांभळीचं गुलाबाची बघा. हे का गुलाब किती लागलेत खूप. इकडं ऊसाचं. तिकडं आंबा आहे. पलीकडं आंबा आहे. थांबा फ्रेंड्स दाखवते मी आंब्याचं पण. हे बघा ऊस एवढा आलता ना मस्त. खाल्ला ऊस आम्ही. काय आंब्याचं आहे. या आंब्याचं आहे का एवढा. पुढच्या वर्षी आंबे लागतात. तर ह्या वर्षी नव्हते लागले. त्या काही एक जास्वंद. एवढी फुलं लागतात ना जास्वंदीला. चालते फ्रेंड्स. पाऊस आलाय. गहू बाहेर आहेत. हे बघा पाऊस आला तर पाऊस आला. बाय.